मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील सर्व मित्रांसाठी नमस्कार। बघा मित्रांनो, मुंबईला आझाद मैदानावर आपलं आंदोलन चालू आहे। त्याच धर्तीवर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आत्मक्लेश आंदोलन नेमकं कुठं चालू आहे व त्याचे परिणाम काय आहेत हे आजच्या व्हिडिओद्वारे जाणून घ्या मित्रांनो। बघा मित्रांनो, ही बातमी आहे सोलापुरात शेकडो युवकांचे आत्मक्लेश आंदोलन या ठिकाणी दिलंय। बघा, कौशल्य विकास कार्यक्रमाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय कार्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने लागलेल्या युवकांनी जिल्हा परिषदेच्या पूनम गेट समोर आत्मक्लेश आंदोलन करून राज्य शासनाचे लक्ष वेधलं आहे। आम्हाला मुदत वाढ द्या ही एकमेव मागणी या आंदोलनाद्वारे करण्यात आलेली आहे। समन्वयक सचिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले। 6 महिन्यापूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये राज्यातील लाखो बेरोजगार युवकांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांमध्ये 6 महिन्यांसाठी कंत्राटी पद्धतीने मासिक मानधनावर शासकीय कामकाजाचे प्रशिक्षण घेण्यासाठी नेमणूक करण्यात आली होती। आता या युवकांचा 6 महिन्यांचा कार्यकाळ संपत आहे, त्यामुळे पुन्हा सरकारने मुदतवाढ द्यावी यासाठी हे युवक आंदोलनात बसले आहेत। बघा मित्रांनो, ही बातमी आहे हिंदुस्तान समाचार। सोलापूर जिल्ह्यामध्ये हे आंदोलन चालू असून लवकरच शासनाने दखल घेऊन आपला कालावधी वाढवावा हीच विनंती। धन्यवाद मित्रांनो।